महापालिकेच्या बजेट सभेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कोट्यवधींच्या विकास आराखड्यावर चर्चा सुरू असताना काही महिला अधिकारी मोबाईलवर गेम खेळण्यात गुंग असल्याचे दिसून आले। नागरिकांच्या पैशांचा हिशोब मांडला जात असताना अधिकाऱ्यांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही। मागील 5 वर्ष प्रशासकीय राजवटीखाली कारभार सुरू असल्यामुळे अनेक विभागांमध्ये शिस्त ढासळल्याची चर्चा आधीपासूनच होती। फायली रखडणे, निर्णय लांबणीवर टाकणे आणि जबाबदारी झटकण्याची सवय काही अधिकाऱ्यांना लागल्याचे बोलले जात होते। मात्र आता परिस्थिती बदलणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी स्पष्ट केले की पालिका ही खेळण्याची जागा नाही, ही जनतेच्या विश्वासाची जबाबदारी आहे। कामात कसूर करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा दिलाय। पुढे त्यांनी स्पष्ट आदेश दिला की कामकाजाच्या वेळेत मोबाईलचा गैरवापर आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल। याचबरोबर प्रत्येक विभागात स्वतंत्र हालचाली नोंदवही ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे। कोणता अधिकारी कोणत्या वेळी कार्यालयात आला, कोणत्या कामासाठी बाहेर गेला, किती वेळ अनुपस्थित होता याची संपूर्ण नोंद अनिवार्य करण्यात आली आहे। अचानक तपासण्या, विभागनिहाय आढावा बैठक आणि कामगिरीचे मासिक मूल्यमापन यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवण्यात येणार आहेत। जनतेच्या पैशावर चालणाऱ्या व्यवस्थेत ढिलाई सहन केली जाणार नाही। अंबरनाथकरांना पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देणे ही आमची प्राथमिकता आहे, असा ठाम संदेश देत पालिकेतील सुस्त कारभाराला लगाम घालण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।